मारा आणि मरुद्या या हिंसावादाविरुद्ध जगाने जगुद्या या अहिंसावादाने जगाला जिंकणारे जगज्जेता जगद्वंदने जगद्गुरु विश्व शांतदूत तथागत भगवान बुद्ध अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रात प्रावीण्य मिळवून याहूनही श्रेष्ठ असं नीतिशास्त्र याही शास्त्रात पांडित्य मिळवणारे प्रकांत पंडित महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार महान क्रांतिदूत भारतरत्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा प्रथम अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना स्मृतींना प्रतिमांना त्रिवार वंदन। या भारत देशामध्ये तुम्हा सर्वांना बौद्ध धम्माच्या उठीत टाकणारे बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध धम्माचं कार्य करणारे तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई ममता सागर महाउपासिका मीराबाई आंबेडकर यांच्या आश्वगतीने चाललेल्या पवित्र धम्म कार्याला त्यांना आणि त्यांच्या धम्म कार्याच्या यशस्वी 45 वर्षालाही त्रिवार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक माजी श्रामणे पंडित काश्यप दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र विचारांना स्मृतींना प्रतिमान त्रिवार वंदन। ज्या पवित्र स्तूपामध्ये वर्षावास प्रवचन मालिका चाललेली आहे खऱ्या अर्थाने बौद्धांचं विश्वविद्यापीठ आज झालेले आहे आणि म्हणून या पवित्र स्तूपाला आणि बाबासाहेबांच्या हस्तीला सुद्धा त्रिवार वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी अध्यक्ष आदरणीय चंद्रबोधीजी पाटील, ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांना आणि यांच्या कार्याला सुद्धा सविनय सप्रेम जय भीम। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ह्या चैत्यभूमीच्या विस्तारासाठी इंदू मिल मिळवून देणारे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आंबेडकरी घराण्याचे आदरणीय आनंदराज आंबेडकर या संपूर्ण आंबेडकर परिवाराला सुद्धा सविनय सप्रेम जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेची राजधानी असलेली मुंबई आणि या मुंबई प्रदेशला आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन मालिका
यासाठी सतत उपस्थित असलेले आमचे धम्मगुरू पूज्य बनते दीपंकर, त्याचबरोबर बनते धम्मरत्न आणि त्यांचा पवित्र भिक्खू संघाला पंचांग प्रणाम. मुंबई प्रदेशच्या वतीने ह्या प्रवचन मालिकेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या समता सेनेलाच्या आदरणीय चंद्रताई कासले, त्याचबरोबर उपस्थित असलेले समता सेनेलाचे आमचे खऱ्या अर्थाने त्यांनी ज्यावेळेस ते इथे होते अख्खं समता सेनेदल सांभाळलं होतं, परंतु जिथे कमी तिथे आम्ही, आणि म्हणून गावाकडे दौरा वळवला आणि गावी स्थायिक झाले आणि तिथे सुद्धा त्यांचं भरभक्कम काम सुरू झालेलं आहे. असे आमचे एसआर कांबळे गुरुजी, त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे सचिव, हे कधीच मध्ये बसत नाही, बाहेरच का बसतात काय माहित नाही, अशोकजी केदारे, तिथे पण ठाणे जिल्ह्याच्या वर्धापन दिनामध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना हाक मारत होतो, पण ते स्टेजवर आलेच नाही. मला वाटतं लवलेच्या लोकांचा तो प्रदीप साळवेने काय पायड्यात घालून दिलाय काय माहित नाही, स्टेजवर जायचं नाही, फुल घ्यायचं नाही. आणि म्हणून मुंबई प्रदेशचे सन्माननीय पालकमंत्री, खऱ्या अर्थाने त्यांच्या आदेशाने ही प्रवचन मालिका चाललेली आहे. ती आघाडी अध्यक्ष उत्तम मगरे, सरचिटणीस रवींद्र गवई, कोषाध्यक्ष विलास खाडे, आणि ज्यांच्याकडे संस्कार विभाग आहे आणि संपूर्ण ही प्रवचन मालिका त्यांच्या अध्यक्षतेखाली लागते, ते संस्कार विभागाचे प्रमुख आणि मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष विलास ढोबळे, उपाध्यक्ष दुसरे प्रचार पर्यटनचे सुनील बनसोडे, उपाध्यक्ष संरक्षण विभाग प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष महिला विभाग उज्ज्वलाताई खरात, त्याचबरोबर सचिव बाजीराव ढोकळे, पंढरीनाथ कांबळे, अमर कांबळे, शहाजी मगरे, संजय काकडे, मोहन सावंत, चंदाताई कासले, स्वाती गायकवाड, दीप्तीताई लोखंडे, हिशोब तपासनीस आर के गायकवाड, संघटक महादेव गायकवाड, सर्जेराव गायकवाड, सूरज गायकवाडचा भरणा जास्त वाटतं, सूरज चव्हाण, संतोष मटकर, युवराज सोनवणे, भरत गायकवाड, सुरेश कांबळे, ही सर्व मुंबईची कार्यकारिणी. आणि खऱ्या अर्थाने या प्रवचन मालिकेसाठी प्रामुख्याने जास्त ज्यादा भरणा आहे ते नवोदित बौद्धाचार्य, उपस्थित सर्व बौद्धाचार्य, माजी श्रामणीर, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासक उपासिका, बाल बालिका, सर्व शीलसंपन्न श्रद्धसंपन्न कार्यकर्ते, या सर्वांना माझा सविनय सप्रेम जय भीम. बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने मला सुरू झालं नव्हतं तर सांगितलं 1 तास, म्हटलं ठीक आहे. काय विषय आहे अनित्य अनात्म दुःख. भगवान बुद्धाच्या 7 मुद्रा आहेत, बरोबर आहे. त्यापैकी सारणाची मुद्रा कोणती? सारनाथ मध्ये कोणती मुद्रा आहे? भूमिस्पर्श मुद्रा बुद्धगयेमध्ये. हा, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. आणि धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे पहिला धम्मोपदेश करताना त्यांची कशी मुद्रा आहे तर 3 बोटावर, नाही का, आणि 1, बरोबर. अशा पद्धतीने ह्या 3 बोटाचा अर्थ काय? जगाचं गूढ, जगाचं उत्पत्ती शास्त्र, एकूणच विज्ञान या 3 बोटामध्ये सामावलं. आणि म्हणून हे 3 बोट फार महत्वाचे. धम्मोपदेश करत असताना या 3 बोटांनी काय सांगितले? खरं म्हणजे 3 हा आकडा आमच्यासाठी पवित्र. 3 रत्न आणि त्यानात्म दुःख एक विषय, नाही का, बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न वगैरे, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या, त्रिशरण वगैरे, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर 3 आकडा आमच्यासाठी पवित्र आहे. परंतु त्या पवित्राचं महत्व ज्यावेळेस वाढत गेलं त्यावेळेस यांनी मात्र त्या 3 आकड्याला 3 तिघाड काम बिघाड. आणि म्हणून आता आम्हाला कृतीने हे दाखवून द्यायचे 3 तिघाड काम बिघाड नाही, 3 शिवाय चालणारच नाही. जगही चालणार नाही आणि विश्वही चालणार नाही.
आणि म्हणून हे 3 बोट काय सांगतात? भगवान बुद्धाच्या धम्मोपदेश मुद्रातले हे 3 बोट सांगतात अनित्य, नाही का? दुसरं बोट सांगतंय अनात्म, आणि तिसरं बोट सांगतंय दुःख. जर तुम्हाला अनित्य कळलं नाही, जग नित्य नाही, जे सतत सतत परिवर्तनशील आहे, बदलत आहे, नाही का, असं स्थिर अशी कोणतीच गोष्ट नाही. मग जर जग अनित्य आहे, या अनित्य जगाच्या निर्मितीमध्ये आत्म्याचा काही संबंध नाही. जग जसं अनित्य आहे तसं त्या जगाच्या निर्मितीसाठी आत्म्याचा संबंध नाही, सजीवाच्या जीवनासाठी आत्म्याचा संबंध नाही. म्हणून भगवान बुद्धाने नाकारला आणि काय म्हटले? अनात्म. आता जर का तुम्हाला अनित्यही कळालं नाही, जर तुम्हाला अनात्मही कळालं नाही, नाही का, तर तुम्ही अज्ञानाच्या खाईत जा, आणि त्यामुळे काय होईल? तुमची अधोगती होईल, आणि अनित्यानं अनात्म न कळाल्यामुळे तुमच्या जीवनात दुःख येईल. बरोबर? आता परत आले 3 बोट. काय आलं? तुमच्या जीवनामध्ये अज्ञानामुळे दुःख आलं, अविद्येपासून संस्कार, संस्कारापासून नामरूप, नामरूप या कडे आहेत ना दुःखाचे, बरोबर की? दुःख आलं. आता पुन्हा भगवान बुद्ध पुन्हा 3 बोट सांगतात. दुःख कशामुळे आलं? दुःख निर्माण कशामुळे झालं? आमचे प्रल्हाद शिंदेच गाणं म्हणतात ना, दुःखाचे कारण तृष्णा, हा शोध कुणाचा नवसना, नाही का? मग कोणत्या तृष्णा? तर पुढे 3 बोट. काम तृष्णा, भव तृष्णा, आणि बघा 3 तिघाडे ज्यांना म्हटले त्यांनी, ते किती पवित्र आहे. अशा या 3 तृष्णा, या 3 तृष्णा ह्या आपल्याला नष्ट जर करायच्या असेल तर आपल्याला ह्या 3ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे: अनित्य, अनात्म आणि दुःख. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलगा कुणाचा? राजाचा. जन्म झालाय कुठे? वनात. मुलगा कुणाचा? राजाचा. पण शेती प्रधान राजा असल्यामुळे तो जास्त वेळ कुठे घालवायचा? शेतीमध्ये, निसर्गाच्या सानिध्यात. मुलगा कुणाचा? राजाचा. आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून भांडण झालं आणि त्याने संन्यासच घेतला आणि गेला कुठे? निसर्गाच्या सानिध्यात, म्हणा. मुलगा कुणाचा? राजाचा. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 80 वर्षापर्यंत संपूर्ण आयुष्य त्याने जर निसर्गाच्या सानिध्यात घातलं तर मग या निसर्गातल्या गोष्टी, वास्तववादी गोष्टी, वस्तुस्थितीवर आधारित गोष्टी जे आहेत ते सत्य त्याने शोधायचं काम. सत्य शोधलं, सत्याचा पाठपुरावा केला, आधी केले आणि मग सांगितले. आणि म्हणून अशा पद्धतीने सत्य शोधायला भगवान बुद्धाने या जगाच्या सृष्टीचा शोध घेतला. नाहीतर त्यांनी म्हटले अंडा आधी का कोंबडा काय आहे, नाही का? त्यावेळेस हा प्रश्न ज्यावेळेस त्या धर्म मार्तंडाच्या ऐरणीवर आला, अंडा आधी का कोंबडा आधी, त्यावेळेस त्यांनी सरळ हात वर केली, नीती याच्यातलं आम्हाला काय माहिती. भगवान बुद्धाने असा एकही प्रश्न आणून तरी ठेवला नाही की त्याचं उत्तर ना अंडा आधी ना कोंबडी आधी. काय आधी? प्रक्रिया आधी. नैसर्गिक प्रक्रियाशिवाय सजीवाचा जन्म नाही, माणसाचाही जन्म नाही, प्राण्याचाही, पक्ष्याचाही, येऊन काय तर वनस्पतीचा सुद्धा नैसर्गिक प्रक्रियाशिवाय जन्म नाही. आणि ती नैसर्गिक प्रक्रिया कोणती? 4 महाभूताचं एक. अशा पद्धतीच्या या सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्माचा काही संबंध नाही. मग सृष्टी कशी निर्माण झाली? आपण अनेक बघतोय. पार खालून हात घालतो, जरा शोधून पाहू. 460 कोटी वर्षापूर्वी, 460 कोटी वर्षापूर्वी या आकाशगंगेत सूर्यमालेचा जन्म झाला. पुढे तिकडे आकाशगंगेत सूर्यमालेचा जन्म. सूर्यमाला म्हणतो मी, सूर्याचाच नाही म्हणतो. सूर्य अस्तित्वातच आहे. भगवान बुद्धाने जे अस्तित्वात आहे, जे वास्तववादी आहे, जे सत्य आहे ते शोधलं. इथलं शोधलंय आहे तेच सांगितलंय. त्याच्यापासून आम्हाला कोसळून दूर ठेवलं होतं. भगवान बुद्धाने त्या सत्यापर्यंत नेलं.
460 कोटी वर्षापूर्वी सूर्यमालेचा जन्म झाला, त्यापैकी सूर्य हा प्रमुख आणि बाकी सूर्याची पिले कशी तयार झाली? आता पिलंही आपोआप तयार होत नाही का? सूर्य हा भुईचक्रासारखा आहे, भुईचक्र लावा, खतखतचा लावा, लावाचा गोळा आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर सूर्याकडे बघा, त्याच्या कडा तुम्हाला कोवळ्या उन्हात म्हणजे सकाळचा उगवता आणि मावळता सूर्यातच बघायला स्पीडली फिरतात. म्हणजे एवढा स्पीडली फिरतोय तो फिरता 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 भुईचक्रासारखा फिरला आणि त्याच्यातले भाग, जसं भुईचक्र ज्यावेळेस फिरतं त्यावेळेस फुंके त्याच्या बाजूला उडतात, तसे भाग सटकले. पण भाग कुणाचे होते? सूर्याचे. त्याच्यामुळे त्याचं गुरुत्वाकर्षण समजलं आहे, त्याच्या भोवती फिरू लागले, कारण तो होता चुंबक आणि हे होतं लोखंड. ग्रह तारे सगळे, त्यापैकी पृथ्वी हा 3ऱ्या नंबरचा ग्रह. तोही आता सूर्याचाच लावा फेकला गेलाय, सटकलाय, तोही तसाच होता. घडी घडी लावा उसरायचा, असा वर जायचा परत खाली सरकत यायचा, तर डोंगर तयार झाले. जिथं कमी बाहेर निघाला तिथं टेकड्या तयार झाल्या. अशा पद्धतीने डोंगर, टेकड्या, हे संपूर्ण सृष्टीची रचना त्या लाव्यामुळे हळूहळू लावा थंड होत गेला, बाष्प होत होते. लावा वाफ होती आणि त्या वाफेचे उचले त्याचं बाष्प झालं आणि बाष्पाचं पाणी झालं. आणि जिथं पाणी तिथं सजीवाचा जन्म. मग 150 कोटी वर्षापूर्वी पहिला सजीव जन्माला आणि बदलत चालले, आता परिवर्तन होत चाललं. 150 कोटी वर्षापूर्वी पहिला सजीव जन्माला आला. कोण होता? अमिबा. अमिबा पासून जे सुरुवात झाली तर डायनासोर सारख्या आवाढव्य प्राण्यापर्यंत ही उत्क्रांतीला सुरुवात झाली, बदलाला सुरुवात झाली, परिवर्तनाला सुरुवात, जीवसृष्टीला सुरुवात. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 20 लाख वर्षांनी किती? हे 460, त्याच्यानंतर 150, त्याच्यानंतर 20 लाख वर्षाने पहिला सजीव आम्ही जन्माला. आणि डार्विनने काय सांगितलं? माणूस हा पूर्वीचा कोण होता? काय तर म्हणे त्याने सेफ्टीचा वापर कमी केला आणि हळूहळू सेफ्टी कमी होत होत गेली, जडून गेली. बरोबर, ठीक आहे, आमच्या झाडल्या. आम्ही जर पूर्वीचा माकड होतो, आमच्या शेपट्या झाडल्या, मग आधी एकाही माकडाला सेफ्टी नको पाहिजे. आमच्या झाडलेल्यांच्या कसं काय राहिले? म्हणून माणूस हा पूर्वीचा माकड नव्हताच. मुळे माणूस हा पूर्वीचा माकड सदृश आफ्रिकन निग्रो सारखा ओबड धोबड प्राणी. आता तर मी अश्मयुगात जाणार नाही, जो दगडाच्या हत्यार मारून, दगड मारून प्राणी कच्चे खात होता, वलकलीने सुद्धा. मी लोह युगातही जाणार नाही. नंतर त्याला लोखंडाचा शोध लागला, लोखंडाची हत्यारे बनवली, प्रगती, परिवर्तन. फक्त आपला आणि ते चाललं, ती काहीच नाही, बदलत जात. मग मी त्याच्यातच जाणार. मी पुढे आलो ताम्रयुगात, मग त्याची खूपच प्रगती झाली. ताम्रयुगात आला, आधुनिक भांडे तयार करू लागला, एकत्र राहू लागला, शेती करू लागला, घरं बांधू लागला, तालुका बांधू लागला, जिल्हे बांधू लागला, राज्य बांधू लागला, परिवर्तन. कारण सगळ्या प्राण्यापेक्षा माणसाचा मेंदू सर्वात प्राण्यामध्ये मोठा, त्याचा त्याला उपयोग झाला. त्याची अवयव रचना अनुकूल असल्यामुळे त्या अवयवाचा त्याला उपयोग झाला आणि त्याने प्रगती. आणि त्याने प्रगती केल्यानंतर ह्या सगळ्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये जर विकसित झाला असेल कोणता प्राणी, तर तो मानव प्राणी. आणि हा मानव प्राणी विकसित झाल्यानंतर त्याला बुद्धीची जाण झाली. त्याला बुद्धीची जाण झाल्यानंतर ज्यावेळेस गावं निर्माण झाली, त्यावेळेस स्पर्धा लागली, दोघात मोठा कोण, मग शहाणा कोण. ज्यावेळेस लोक एकत्र आली, ज्यावेळेस तो रानटी होता, त्यावेळेस त्याला याची जाण नव्हती. पण एकत्र आल्यानंतर स्पर्धा सुरू झाली, दोघात मोठा कोण. जो स्वतःला अतिशहाणा म्हणू लागला, तो धर्म संस्थापक स्वतःला. त्याने आपापले संप्रदाय निर्माण केले आणि चमत्कार तिथे नमस्कार केल्याशिवाय हे लोक मला मानणारच नाही. आणि म्हणून ज्या प्रगतीच्या मार्गावर हा मानव प्राणी होता, त्याला पुन्हा अधोगतीकडे वळवलं. त्याला वरुण देवतेला पूजायला लावलं, त्याला अग्नी देवतेला पूजायला लावलं, त्याला वायू देवतेला पूजायला लावलं. का? तर माझे गुलाम झाले पाहिजे, मानसिक गुलाम झाले पाहिजे, तर माझी सत्ता चालेल.
आणि म्हणून म्हटलंय असे संप्रदाय निर्माण झाले, पण त्या संप्रदायाला कोणच नाव दिलंय आणि धर्माचं नाही का. धर्म कुणाच्या बापाची मध्येदारी नाही. शेजाऱ्याने शेजाऱ्याशी कसं वागावं त्याला शेजार धर्म म्हणतात. पत्नीने पतीशी कसं वागावं याला पत्नी धर्म म्हणतात. पतीने सुद्धा पत्नीशी कसं वागावं याला पती धर्म म्हणतात. सारा एकाने दुसऱ्याशी कसं वागावं याला धर्म म्हणतात. कुदरत का कानून आहे, निसर्गाचा नियम आहे, त्याला धर्म म्हटलेला आहे. पण यांनी आपल्या संप्रदायाला धर्माचं गोंडच नाव दिलं ना, आमचाच खरा धर्म. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो या सगळ्यांचा बाप होता तो. कारण भगवान बुद्धाच्या नंतर 563 वर्षांनी येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला भगवान बुद्ध 563 वर्षांनी थोरला आहे, मोठा आहे, शिली आहे. येशू ख्रिस्ताच्या नंतर 571 वर्षांनी मोहम्मद पैगंबर जन्माला आले. मोहम्मद पैगंबराला भगवान बुद्ध जो 1100 वर्षांनी थोरला आहे, मोठा आहे, शिलीर आहे. शंकराचार्य कालच्या 7व्या-8व्या शताब्दीतला नाही का. म्हणून म्हटलंय लॉर्ड बुद्ध वॉज द फादर ऑफ येशू ख्रिस्त अँड मोहम्मद पैगंबर. भगवान बुद्ध या सगळ्यांचा बाप नव्हे तर मार्गदाता होता, ज्याने अनेक ध्यानात्म दुःख. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं त्यांनी आता कसं सृष्टी निर्माण केली, काय केलं ते किती थोतांडे त्याच्याकडे जाणार नाही. आता विज्ञानवादी भगवान बुद्धाच्या धम्माकडे. त्यांनी धर्म सांगितला, संप्रदाय सांगितला, पण भगवान बुद्धाने काय धर्म ना हिंदू बौद्ध आहे, धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. अरे धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुखी. धर्म हिंदू होऊ शकत नाही, हिंदू काय असेल तो संप्रदाय. धर्म मुस्लिम होऊ शकत नाही, मुस्लिम काय असेल तो संप्रदाय. धर्म ख्रिश्चन होऊ शकत नाही, ख्रिश्चन काय असेल तो संप्रदाय. आणि धर्म बौद्ध सुद्धा होऊ शकत नाही. बौद्धाला जर का तुम्ही धर्म म्हटलं तर तोही संप्रदाय होऊन मोडेल. म्हणून भगवान बुद्धाचा विचार धर्म नसून काय धम्म. बौद्ध म्हटले खास वैशिष्ट्यामध्ये कॉन्सेप्ट. आणि म्हणून भगवान बुद्धाने धम्म विज्ञानवाद जर सांगितला तर उत्पत्ती शास्त्रही सांगितलं असेल. निसर्गाच्या सानिध्यात 6 वर्ष काढली ना, मी म्हणणार नाही त्याने तपश्चर्या केली, तू काय राम राम करत बसला नव्हता. तुमच्या कल्याणाचा मार्ग शोधत होता, तुमच्या विकासाचा मार्ग शोधत होता. माणूस असा स्वार्थी का? माणूस माणसाला पाण्यात पाहतोय का? माणूस माणसाचा वैरी का? माणूस कुरडीचा दांडा घोत्यास काळ का? या काचं उत्तर गृहस्थी जीवनात त्याला भेटणार नव्हतं. म्हणून त्याने संन्यास निवड तुमच्या. आणि त्याने अख्ख्या आयुष्यामध्ये जास्त करून स्टडी कशाची केली असेल तर निसर्गाची. निसर्गाचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे, त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो याचा शोध त्याने केला. आणि म्हणून त्याने सांगितलं की उत्पत्ती, स्थिती आणि लय. निसर्गाच्या उत्पत्तीचा उत्पत्ती, स्थिती आणि लय, परिवर्तन. उत्पत्ती होते, स्थिती पावते आणि नष्टही होते. मग उत्पत्ती कशामुळे? बीजाशिवाय उत्पत्ती नाही. स्थिती कशामुळे? जन्माशिवाय स्थिती नाही. आणि लय कशामुळे? काढण्याशिवाय लय नाही. आणि अशा पद्धतीचं हेच कळत नव्हतं त्या आम्रपालीला, लय गर्व रूपात. हेच कळत नव्हतं त्या खेमाला. खेमा कोण? बिंबिसार राजाची राणी. लय गर्व तिला रूपाचा. हेच कळत नव्हतं प्रकृतीला की तो भिक्षू आहे, त्याच्या पाठीमागे कसं काय लागून त्याला नवरा कसं काय करू. आणि म्हणून अशा पद्धतीने या तिघींनाही भगवान बुद्धाने जर सावरला असेल तरी 3च गोष्टीने, पण तर अनित्य, अनात्म. आणि म्हणून तिघींनाही सावरलं. वास्तववाद सांगितला, वास्तववादाने त्या भागावर आल्या आणि रूपाचा गर्व त्याचा करायला. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा मी कवितेने सुरुवात करतो, कारण मी सुरू जाईल कविता घ्यायची, मीच तयार केलेली. भगवान बुद्ध माझ्या कवितेतून सांगतोय. भगवान बुद्ध म्हणतात सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्णा जागविते. काय? सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्ण जागविते. कळत पण वळत नाही, स्वतःचा विनाश ओढवते. विचारी तू आपल्या मना काया नस्वर क्षणभंगूर असू. विचारी तू आपल्या मना काया नस्वर क्षणभंगूर असून हवी हवीशी वाटते तुला का तरी ती मनापासून. सुंदर देखल्या शरीरावरी झालीस मतिमंद मोहित.
सुंदर देखले शरीरावरी झालीस मती मंद मोहित भरजरीची पिशवी जरी तरी घाण दुर्गंधी आहे तिच्यात नाही का. हड्डी चरबी मांसाने भरली टाकी ही रक्ताची. काय गर्व करता, कशावर गर्व करता? माझ्यासारखं कोणीच नाही, मी करतो. काय आहे हिचं स्वरूप बघा. हाटी चरबी मांसाने भरली टाकी ही रक्ताची थुंकी पित्त मूत्र मळाने भरली धार वाहते घाणीची. सौंदर्याने भरल्या शरीरात, सौंदर्याने भरलेल्या शरीरात कुठे आहे मधु सुगंध सदा वाहतो 9 दरवाजात घाणीचाच. ज्यावर होतीस तू मोहित, ज्यावर होतीस तू मोहित काय आहे ती नश्वर जरा मरणयुक्त नाही कोठे ती स्थिर. अनित्य अनित्य बदल 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 अशा प्रकारचा तिला उपदेश केला आणि भानावर आला. आणि म्हणून आज आपण ज्या विषयाला नाही का अनित्य अनात्म दुःख या विषयाला समजून घेतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अनिच्छावत्ता शंकरा उपदवय. काय अनिच्छावत्ता? अनिच्छावत्ता संस्कारा नाही बरं का, संस्कारा. अनिच्छावत्ता संस्कारा उपदवय. सर्व संस्कार अनित्य आहे. उत्पन्न होऊन नष्ट होणं हा त्याचा गुणधर्म आहे. आणि जर सर्वच अनित्य आहे तर भगवान बुद्धाचा उपदेश बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये कसा केला? बुद्ध आणि बोधिसत्व एकमेकाचा आदर्श घेतात. कधी कधी आमचे लोक जयंतीचा कार्यक्रम करतात. पहिला फोटो भगवान बुद्धाचा, त्याच्या बाजूला शिवाजी महाराज, त्याच्या बाजूला ज्योतिबा फुले, त्याच्या बाजूला चौदार बाबासाहेबांना टाकलेला. काय रे बाबा तो म्हणे सिनेट कशाची सिनेट? बाप पोरगा जर जग झाला तर तो बापापेक्षा श्रेष्ठ झाला. बुद्धाच्या नंतर बोधिसत्व या जोड्या फोडायच्याच नाही. मग लावा कुणाचे फोटो लावायचे. बुद्ध आणि बोधिसत्व ही जोडी कधी फोडायची नाही. आणि म्हणून बोधिसत्व बुद्धाचा उपदेश देताना आणि गुरु मानले त्याला. ते काय म्हणतात? बाबासाहेबांनी 3 पैलू सांगितले आणि तिचे 3 पैलू. अनेक तत्वाने बनलेलं वस्तू अनित्य आहे. एखादा रथ असेल एका गोष्टीने बनतो का? बैलगाडी असेल, विमान असेल, रेल्वे असेल, तर अनेक तत्व अनेक पार्ट असतात. वेगवेगळे पार्टाने ते जॉईंट करून एकत्र बनवलेल्या त्या अनेक तत्वाने बनलेलं वस्तू या अनित्य आहे. त्याही काही टिकत नाही. आम्ही गाडी खरेदी करतो, कार नवीन घेतो नाही का, आम्ही मोटरसायकल नवीन घेतो. फार तर किती वर्ष चालतो? 4-5 वर्ष चालते. तिचे पार्ट कशाचे असतात? लोखंडाचे असतात. तिचे पार्ट कशाचे असतात? पोलादाचे असतात. तरी 4-5 वर्ष ती काम देते. आमचे पार्ट काय लोखंडाचे आहेत का, पोलादाचे आहेत का? किती वर्ष आमची गाडी चालली? मग सांगा माणूस किती स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून अनित्यवादाने हे जर अनेक पैलूने अनेक तत्वाने बनलेल्या वस्तू जर अनित्य आहे तसं माणसाचं शरीर हे अनित्य आहे. दुसरं, व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रत्येक माणूस व्यक्तिगत रूपाने अनित्य. लोक कसं काय म्हणतात मला प्रश्न पडतोय. लहानपण दे गा देवा मुंगी साखर. तू किती देवाच्या पुढे डोकं आपलं गेलास तरी लहानपण देईल का? आता तू म्हातारा झाला का? आता लहान होती. एकदा चक्रामध्ये आपल्या जीवन चक्रामध्ये सापडलो पुन्हा नाही. निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने व्यक्तिगत रूपाने प्राणी सतत बदलतोय, सतत परिवर्तन होतंय. क्षणाक्षणाला एका क्षणाला माणसाच्या जीवनात माणसाच्या शरीरात 32 कोटी अणुरेणू उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. अणुरेणू अणुरेणू म्हटलं का शास्त्रज्ञांचं नाव येत नाही. पण तो शास्त्रज्ञाचा पाप. जगातले सगळे शास्त्रज्ञ त्याला शरण जातात, म्हणतात की आमचा गुरु होता तो भगवान बुद्ध, हा जगातला पहिला आद्य शास्त्र. त्याने जर अणुरेणू सांगितलं ना, भगवान बुद्धाने त्याच्या किती खोडात गेले असतील एक विचार करा. त्यांनी सांगितलं त्याच्या 50,000 पट छोटा कलाप आहे. कलाप हे भगवान म्हणजे त्यांना कलापाचा शोध नाही घेता. वरचे अणुरेणू बघितले
परंतु भगवान बुद्धाने खोलात जाऊन सांगितलंय कला किती तर अणुरेणूच्या 50,000 पट छोटा, म्हणजे किती सूक्ष्म याच्यात गेली. कलापाची संलग्नता अष्टकला कृतीच्या निर्मिती तो वातावरणाचं काळ संलग्नता वेव्ह. अशा पद्धतीने व्यक्तिगत रूपाने प्राणी सुद्धा अनित्य नाही, त्या निसर्गातला एक भाग आहे. आणि निसर्गाची एवढी संलग्नता आहे, रजकलाची एवढी संलग्नता. आज मी बोलतोय हे तुमच्या कानावर कसं ऐकायला जातं? वेव्ह हे रजकल आहे, ह्या रजकलाहून त्या रजकलाहून त्या रजकलाहून ध्वनी लहरी घेऊन जातात. वातावरण संलग्नता. तुम्ही चंद्रावर समोर कांबळे गुरुजी आहे, मी याला किती ओरडलो, कांबळे कांबळे केलं, अख्खा आयुष्य ओरडत बसलो तरी याला ऐकायला जाणार नाही. का? तर ध्वनी लहरी वाहक तिथं साधन नाही, वातावरण नाही, ते तुला ऐकायला जाणार. आज मी इथे उभा आहे, एवढा एवढा पाय मार, अख्खं शरीर 5.5 फुटाचं याच्यावर उभं आहे. कसं काय? गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. पृथ्वी मला पडू देत नाही. तिथे सुद्धा एवढं चंद्रावर फुल गुरुत्वाकर्षण आहे. एका बाजूला पृथ्वीचं, अर्ध चंद्राचं, कारण तो पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीपासून फुटलेला भाग, पडलेला खड्डा, तो झाला महासागर, त्याच्यात साचलं पाणी, तो झाला महासागर. आणि म्हणून तिथे जर चालायचं असेल, चालता येणार नाही चंद्रावर, काय करावं लागेल? म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सोडण्यासाठी उडी मारावं लागेल, जप मारावं लागेल. उड्या मारत मारत मग कांबळे गुरुजीकडे जातो. ह्या बारीक सारीक गोष्टी. आणि म्हणून अशा पद्धतीने काय हे जगातलं जे परिवर्तन आहे हे वातावरणामुळे सगळं होतंय. आणि वातावरण कला, कला, अष्टकला आणि मग पुढे अणुरेणू, एवढं सूक्ष्म याच्यात भगवान बुद्धाने जाऊन सांगितलं. बाबासाहेबांनी सुद्धा भगवान बुद्धाचं तत्व 30 सांगितलं. प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. प्रतीत्य समुत्पन्न, प्रतीत्य म्हणजे प्रत्येक क्षणाला, क्षणाक्षणाला बदलणारे जे वस्तूचे आत्मतत्व आहे, म्हणजे त्याचे घटक आहेत क्षणाक्षणाला, ते सुद्धा आणि ते कायम टिकून राहणार नाही, त्याच्यात बदल होणार आहे. उत्पत्ती, स्थिती, लय याप्रमाणे ह्या तिन्ही गोष्टी संपणार. हे बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. तिन्ही गोष्टी उत्पन्न. आता उत्पन्न म्हटल्यावर आपोआप निर्माण होईल का? तर दुसरं त्याला कारण, कारणाशिवाय उत्पत्ती. उत्पन्न त्याला कारण, आणि कारण सुद्धा हेतूशिवाय नाही. कांबळे गुरुजी रस्त्याने चालले, मी त्यांच्या पाठीमागून चाललोय, मला इथे घुमला यायचं, थांबा कांबळे गुरुजी, कांबळे गुरुजी, ओरडून ओरडून घसा बसला. कांबळे गुरुजी जवळ गेलो, कांबळे गुरुजीला म्हणलं, गुरुजी का घसा बसला तुम्ही? अहो मी ऐकलंच नाही. कांबळे गुरुजी कशाला होतो बोलते? ते बावजाचे रे, ते म्हणतील का होतो बोलते? म्हणजे कांबळे गुरुजी का कानात गोळे घालून चालू होते का? जोपर्यंत ऐकण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत माणूस ऐकू शकत नाही. जोपर्यंत बघण्याचा हेतू तयार होत नाही तोपर्यंत माणूस बघू शकत नाही. अरे तुम्ही लाऊडस्पीकर किती वाढवा आणि घरात मुलगा अभ्यास करत असेल त्याला लाऊडस्पीकरचा परिणाम होणार नाही, कारण त्याचा ऐकण्याचा हेतूशिवाय नाही. त्याला प्रत्यय म्हणतात. प्रत्येक क्षणाला त्याचा प्रत्यय येतो, प्रचित येतो. आणि म्हणून असंगाचं काय मत आहे? असंग सांगतात, असंगाचं मत सांगतात, ते वर्णन करतात, तो आहे आणि काय काहीतरी आहे. काहीच नसेल तिथं काहीच नाही. शून्यातून विश्व निर्माण म्हणतात. शून्य मध्ये टिंब तरी आहे ना. तुम्ही पाण्यात दगड टाका, विहिरीतल्या पाण्यात छोटासा दगड टाका, छोटस वलय वाढत 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 अख्ख्या विहिरीत आहे. तुम्ही एक टिंब टाका, पेन काढा आणि त्याच्यावर बोट ठेवून पाहिजे ते चित्र काढा. काहीतरी अस्तित्व आहे. लोक म्हणतात अहो फार पृथ्वीवर भार झाला, माणसाची संख्या वाढली, सगळं सिमेंटचं जंगल वाढलं, पृथ्वीवर भार झाला. बाबांनो काही वाटलं नाही. काही पूर्वीच्या काळात जंगल होते, प्राणी खूप होते, खूप झाडं होते. जंगल झाले कमी, माणसाची जंगल निघाली. आता काय सिमेंटचं जंगल खूप भार झाला. अरे कुठले तरी डोंगर फोडले असतील, कुठे खडी बनवली असेल, कुठल्या तरी ते सिमेंट बनवलं असेल, तिकडून आणलं इथे टाकले. परिवर्तन फक्त जागा. आणि म्हणून अशा पद्धतीने तो आहे, तो आहे
आणि म्हणून त्याचं रूपांतर होत आहे. तो होत आहे, काहीतरी आहे आणि त्याचं परिवर्तन होत आहे. तो काहीतरी बनत आहे. तो आहे, तो बनत आहे. मग तो कसा बनतोय? मग तो भूतकाळात होता, वर्तमान काळात वेगळा झाला, भविष्य काळात अजून वेगळा. वस्तू असेल, प्राणी असेल, काही असेल, त्याचा बदल भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात. आता उदाहरण देतो. पांढरं दूध आहे, दूधच आहे, वस्तू तीच आहे, बरोबर. दुधाचं विरजण टाकलं, काय झालं? रूपांतर दह्यात. ते आहे, दूध आहे म्हणून दही झालं, आपापलं झालं, नाही का? आता दही झालं, आता त्याला घुसळ, काय झालं? रंग बदलला नाही. दही, दह्याचं ताक, रंग तोच आहे, पण घनता बदलली, त्याची वस्तुस्थिती बदलली. दुधाचं दही, दहीचं काय आलं? ताक झालं. आता ताकाचं काय काढलं? लोणी काढलं, आणि लोणी तापवल्यावर तूप झालं. तसं बाळपण, त्याच्यानंतर तरुणपण, त्याच्यानंतर म्हातारपण, आणि मग शेवटचं, नाही का? नाव आहे तसं असतं. लहान असलं तर त्याच्या वयाप्रमाणे नाव आहे, पण बाळ, त्याला बाळ म्हणतात, नाही का? थोडासा मोठा झाला का बाळू म्हणतात, थोडा शहाणा झाला करता बाळोबा, आणि मग रडतात सगळे गेल्यावर. निसर्ग नियम आहे. आणि म्हणून अशा प्रमाणे मनुष्य प्राण्याचं सुद्धा तसंच परिवर्तनशील आहे. जीवन सुद्धा तसंच परिवर्तनशील आहे, संवर्धनशील आहे. आता माणसाचं शरीर कुणाची देण आहे? ब्रह्माची का? आई बापाची का? माणसाचं शरीर कुणाची देण आहे? बरोबर आहे. जर आई बापाचीच देण असती, लग्न झाल्याबरोबर सगळ्यांना पोरं व्हायला पाहिजे. काहीला उशिरा होता, काहीला आधीच उशिरा होता, आणि काहीला होतच. आई बापा असून काय? कशामुळे उत्पत्ती कशामुळे होती? 6 वर्षाच्या त्या ध्यान भावने तुमच्या कल्याणाचा मार्ग शोधत असताना कृत झालेल्या शरीराला पहिलं अन्न खाऊ घातलं कोणी? काय होतं ते? कशाची होती ती? आणि मी काय विलायची तुला आवडत काय? मला माहित नाही. दुधाची ती नवसाची होती, नवसाची. त्या वडाच्या झाडाला नवस केला होता, नाही का? नवसे माता पुत्रवती होती, तो ना करणे लागे. पण मग नवरीची काय करत वाचले असते ही आज्ञा. मग कशामुळे मुलं होतात? तर जोपर्यंत आप ते पृथ्वी वायू ही नैसर्गिक प्रक्रिया एकत्र येत नाही, ही नैसर्गिक प्रक्रिया एकत्र येत नाही, तोपर्यंत सजीवाचा जन्म. बरोबर. आता आईच्या पोटातून बाळ जन्माला आलं, आईच्या पोटातून बाळ जन्माला आलं, नाळ कापला. याच्यात आप ते पृथ्वी वायू 4 घटक आहेत बाबा, नाही का? त्याच्यात परंतु नुसते 4 घटक आहेत. आणि जर याच्यात नाम नसेल तर हा जिवंत असून मेल्यासारखा. नाम पाहिजे ना, रूप आहे पण नाम पाहिजे. हे डॉक्टर बरोबर लक्ष देतो. तू डॉक्टर लोक ते पाय असं उलट धरतात, पाठवर हळूहळू दाबा दाबा मारतात, आणि काय करतो? लगेच टिहा 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 टिहा. म्हणजे काय? पाहिजे पाहिजे पाहिजे. इथून जे पाहिजे सुरू होते तर मरेपर्यंत पाहिजे. कुणाची संपत्ती गाव फक्त एकाच महापुरुषांनी पाहिजे. काय पाहिजे? आई पाणी पित होती, नाळा वाटत पाणी याच्या पोटात. आई जेवण जेवत होती, नाळा वाटत जेवण याच्या पोटात. आई ऑक्सिजन घेत होती, नाळा वाटत ऑक्सिजन याच्या पोटात. म्हणजे याला भेटत होता. आता आईचा नाळ कापला, संपर्क तुटला, आता रडल्याशिवाय आई दूध पाजणार नाही. आणि म्हणून टिहा टिहा. अशा पद्धतीने अनित्य जसं त्याला जाण येत जाते, जसे त्याला अनुभूती येत जाते, तसं त्याचं शरीर वाढत जातं. तशा प्रकारची ज्ञानाची सुद्धा जशी शरीराची वाढ होते तशी ज्ञानाची वाढ होते. आणि ज्ञानाची वाढ होते त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने माणूस. आता ते नाम काय आहे? नाही का? रूप 4 महाभूताचं मासाचा गोळा. नाम काय आहे? तर नाम आहे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. पंचस्कंद म्हणजे
आणि म्हणून या अनित्य याच्यामध्ये माणसाच्या शरीराचा सुद्धा अशी घडण होत गेली. लहानपणापासून जन्मल्यापासून तो मरेपर्यंत या परिवर्तनावादी. अरे मानवा घे धरा जीव हा पाण्याचा रे गुडगुडाट करत. याचं कोणी भान ठेवतोय का? लय गर्व, शरीराचा लय गर्व. अनित्यवाद न जाणल्यामुळे तो गर्व करतोय, अज्ञानात जातोय. माझ्यासारखं कोणीच नाही. 3 प्रकारचा गर्व असतो. एक रूपाचा गर्व, माझ्यासारखे सुंदर कोणीच नाही. त्या आम्रपाली, क्षमा आणि नाही का प्रकृती, रूपाचा गर्व. दुसरा धनाचा गर्व, माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. आणि तिसरा ज्ञानाचा गर्व, माझ्यासारखा उचर, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. हे तिन्ही काय, हे तिन्ही गोष्टी या दोन्ही महापुरुषात होता. त्यांना धनही होतं भरपूर, त्यांना रुपये होतं भरपूर, आणि त्यांना ज्ञानही भरपूर होतं. पण कधी गर्व केला? विद्या विनयेन शोभते. आणि म्हणून अशा पद्धतीने परिवर्तनवादी हे का मानवी जीवनामध्ये अशा प्रकारचं घडत जाते. पंचस्कंद हे माणसाच्या जीवनाला आकार देतात, माणसाच्या बुद्धीची जाणीव करून देतात. आणि म्हणून तशा पद्धतीचं बुद्धीची जाणीव करून दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल संस्कार म्हणजे मोह द्वेष, विज्ञान म्हणजे जे काही आमच्या दुःखद सुखद आणि अदुःखद न सुखद, दुःख सुख काय फुट्टस लोक धम्मे चित्तंगे सन कंपती. 8 लोक माहिती बरोबर. 8 लोक धर्माप्रती तटस्थ राहणं. त्या इगतपुरीला जर कोणी गेले असते ना, उन्हाळ्याचे पंखे जाणीवपूर्वक बंद करून टाक. का आपण म्हणतो चिडचिड, अरे चांगल्या कामाला बसलो नाही, काय किती गरम झाले, लाईट कशी काय गेली. चिडचिडापणा, तुमच्या चिडचिड्यापणा किती वाढतोय तेच त्यांना बघायचं असतं. तुम्ही मनावर किती काबू करताय तेच त्यांना बघायचं. आणि तेवढ्यात हरवायची झुळक होती. हा 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 काय आपल्या बापाची आहे का ती हा हा करायला. तटस्थ भाव नाही. सुखद घटना घडली, मनासारखं घडलं का आव तयार होते, आणि मनासारखं न घडलं का द्वेष तयार होते, विकार. आणि म्हणून विज्ञान जे आहे त्याच्या विज्ञान ही समता प्रस्थापित करते. विज्ञानाने खऱ्या गोष्टीची काय होते, अनुभूती येते, जाणीव होते, आणि त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत राहायला माणूस तयार होतो. आहे त्या परिस्थितीत. बाजूवालीने घेतलाय फ्रीज, निश्चय नवऱ्याचा पगारही नाही तेवढा, पण टाकाचा मला पण फ्रीज पाहिजे, आणि होतो काय नाही का. ही अशा प्रकारची हे होते. म्हणून सजीव सतत सजीव बदलत आहे व बनणे त्यातूनच शून्यवादाचा उदय झाला नाही का. कशात? शून्यातून विश्व निर्माण. माणसाचं जीवन सुद्धा शून्यातून, अशा पद्धतीने शून्यवादाचा उदय झाला. अर्थात परिवर्तन हे शून्यातून होतात, बदल हा शून्यातून होत असतो. आणि म्हणून परिवर्तन होते. सर्व वस्तूच्या अनित्यतेवर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून असते. प्रत्येक वस्तूची अनित्यता, बदल, तिच्या बदलावरच दुसरी वस्तू तयार होत असते. दुधाच्या बदलावर नाही का दह्याच्या वस्तूचं अस्तित्व असतं, दह्याच्या बदलावर ताकाच्या वस्तूचं अस्तित्व. म्हणजे एकाच्या परिवर्तनाचे दुसरे परिणाम तयार होतात, आणि याला अनित्यवाद म्हणतात. अर्थात शून्यवादाच्या उदयामुळे आपल्याला अनित्यवादाची खरी कल्पना येऊ लागल्यामुळे तो धम्माच्या आश्रयाला आला, आणि त्याने जीवनाचा उद्धार केला. पुनरुत्पत्ती, उत्क्रमण, विकास हा वस्तू नित्य व परिवर्तनशील असल्याची आपल्याला जाणीव करून देतो असतो. आणि जर तसं झालंच नसतं, परिवर्तन झालंच नसतं, तर आपण आईच्या पोटात जे कुकुड बाळ असतं तेवढंच असतं, त्याच्यानंतर वाढत नसतं. ही लाईट तीच आहे का मगापासून लावली? ही लाईट ती का नाही, कारण याच्यात कितीतरी विद्युत कण उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात, म्हणून तर ती येते. तसंच आमच्या शरीराचं आहे. मी सकाळचा असतो तो दुपारचा नसतो, दुपारचा असतो तो संध्याकाळचा नसतो, दुसऱ्या दिवसाचा नाही. प्रत्येक दिवसात बदल होते, आणि तरी गर्व आलो. खरंच सांगा, तुम्ही काय म्हणता माझ्यासारखं कोणीच नाही का. मी म्या करणाऱ्या बकऱ्याचा गळा कापला जातो, तशी तुमची अवस्था होती.
माझ्यासारखं कोणीच नाही. ठीक आहे बाबा, तुझं शरीर आहे ना, तुझी प्रॉपर्टी आहे ना, तुझी मालमत्ता आहे ना, हे तुझी प्रॉपर्टी आहे ना, तुझं शरीर आहे ना, तुझी मालमत्ता आहे ना, मग तुझ्या शरीराला तुझ्या मताप्रमाणे ते शरीर बनलं पाहिजे, तुझ्या मताप्रमाणे ते शरीर राहिलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय माझा एकही केस ढळू नये, केस पांढरे होऊ नये, व्हायला तुझं शरीर तुझ्या मताप्रमाणे झालं पाहिजे. माझा एकही दात पडू नये, दात पडायला सुरू नाही का, मला चष्मा लागू नये, चष्मा लागायला सुरू काय, मला रोगच होऊ नये तरी रोग येतो, मला सुरकुत्यात पडू नये तरी सुरकुत्या पडतात, मला मरण येऊ नये, माझं प्रॉपर्टी ना, माझं शरीर, माझी मालमत्ता आहे ना, माझ्या मताप्रमाणे राहते का? मग का, कशामुळे? निसर्गाने घडविली काय चार महाभूताची, अरे शरीर स्वतःची जशी मालमत्ता, संपत्ती आहे राष्ट्राची, संपत्ती आहे समाजाची, संपत्ती आहे धम्माची, त्याच्या कामी उपयोग लागत तर तुमच्या जीवनात उत्पन्न होईल. हे प्रकृतीला सांगितलं. म्हणून परिवर्तनवादाचा जर प्रत्येक क्षण लोक वाढदिवस साजरा करतो, मला प्रश्न पडतो याचं काय वाटतंय? अरे तेवढे आयुष्य मायनस होतात, मायनस तेवढे दिवस, तेवढे महिने, तेवढे वर्ष तुमचे मायनस होतात, काय वाटते? आणि तरी त्याला वाढदिवस म्हणतात. काही वाढत नाही, मायनस होते. पण आपण प्रत्येक क्षणाला मृत्यूच्या दाराकडे सरकत जातो. हा, त्याला सिंहावलोकन म्हणा तुम्ही. एवढं वर्ष माझ्या हातातून काही काम झालंय की नाही, जरा पाठीमाग वळून पाहा सिंहासारखं. आणि म्हणून काही का असेल तर जन्मदिवस तुम्हाला तुमच्या कार्याची आठवण करून देतोय, काही तुझ्या हातून राहिले का त्या हातात. आणि म्हणून परिवर्तनवादातून आपल्याला हे याचं वास्तववादाची चाहूल लागते, वास्तववादाची जाण होते, आणि त्याप्रमाणे प्रत्येक पाऊल चुकलेलं सुधरवून चांगल्या ठिकाणी टाकायला आपण सुरुवात करतो, चांगला आपण टाकतो. आणि म्हणून जर तसंच झालं नसतं, परिवर्तनवादच झाला नसता, परिवर्तनच जग नसतं, तर सगळ्या निसर्गाची प्रगती घुटली आहे नाही का? बघा निसर्गाची प्रकृती मी तुम्हाला सांगतो. आपण बीज एक लावतो की नाही, जमिनीत बीज काय करतो, एक लावतो. एक बीज लावलं तर एकच फळ यायला पाहिजे, कारण एकच बीज लावले ना. पण परिवर्तन काय सांगताय, एका बीजाचे अनेक फळं होतात. तुम्हाला एक बीज लावले, तुम्ही जन्माला आले ना, आता तुम्हाला अनेक फळं तयार करायचे आहेत. बाबासाहेबांनी अनेक फळं तयार केली, आम्ही सगळे अनुयायी त्यांचे सिम्बॉल ऑफ नॉलेज बनून त्यांचं जग अनुयायी झालेले आहेत. भगवान बुद्ध सुद्धा असे फळं तयार केलेत. 1,80 कोटी लोक बुद्धाचे अनुयायी झाले, 40 राष्ट्र बौद्ध धर्म पोहोचलाय. ही फळं आणि यालाच अनित्यवाद. आणि म्हणून अशा पद्धतीचा अनित्यवाद जर नसता तर एका झाडाला एकच फळ आला, ते संपला, तर मेला असतं, तरी प्रगती सोडून गेली ती विश्व नाही झाला. आणि म्हणून भगवान बुद्धाने या सगळ्या गोष्टी अगदी खोलात जाऊन शोधल्या. अनित्य नाही का. आता जाऊ अनात्माकडे. अनात्म काय? अनात्म, आत्मा असं नाही, त्याला अनात्म म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने दुःखाचे अस्तित्व जाणणारा, दुःखाचं अस्तित्व कुणाला होते, स्वतःला जाण होते. दुःखाचं अस्तित्व जाणणारा, दुःख मला भोगावे लागते, ज्याने चुकी केली त्याला भोगावे लागते. दुःखाचं अस्तित्व जाणणारा, तुम्ही नंतर झालाय साधू, वाढल्या पोळ्याचा वाल्मिक ऋषी झालाय, पण पाठीमागच्या पापाचं काय? आमचा अंगुलीमाल सुद्धा भिक्षू झाला, म्हणून पाप धुतलं गेलं का? निसर्ग एक टायमाला माणूस माणसाला माफ करेल, पण निसर्ग माणसाला माफ करत नाही. प्रत्येक गोष्टीचा इशू. लय माणसं मारली होती ना. आता साधू बनलाय. बुद्ध म्हटले आज भिक्षा करायला तू जायचं. भेटली भिक्षा? कारण प्रत्येक घराचा माणूस मारला होता. कुणी काठीनं बनवलं, कुणी हत्याराने बनवलं, कुणी लाथाबुक्याने बनवलं, दगडाने मारलं, अख्खं चिवर फाटून गेलं, रक्त बंबाळ झाला. हे प्रायचित्त, माफ नाही. चुकीला माफी नाही. इथं आत्म्याचा काही संबंध. आणि म्हणून दुःखाचे अस्तित्व जाणणारा, दुःख मला भोगावे लागते, दुःख भोगणारा मी आहे, असं याचं उत्तर आहे. दुःख भोगणारा कोण आहे? मी केलंय
इथेच कर, इथेच भर, इथेच भर, नाही स्वर्गात नाही, सगळं खोट आहे. आणि म्हणून मला इथेच करावं लागेल, इथेच भरावं लागेल. मी माझे शरीर याचा गर्व कशासाठी करतो? काय आहे निसर्गाची देण आहे. आणि म्हणून मी माझं शरीर हा व्यर्थ गर्व तू करू नको. मी माझा आत्मा म्हणजे मी काय, मी माझा आणि माझा आत्मा म्हणजे मी आहे. मी म्हणणाऱ्या मिलिंद राजाने सुद्धा नागसेनेला तेच प्रश्न. आपण अनात्मा मिलिंद राजा, बाबासाहेबांनी आपल्या विद्यापीठाचं नाव सुद्धा मिलिंद ठेवलं. का ठेवलं? कारण नागसेनाला सुद्धा प्रश्न विचारण्याची ताकद त्या मिलिंद राजामध्ये. एक विद्वान राजा होता, ग्रीक राजा, परंतु विद्वान राजा होता, म्हणून मिलिंद तयार व्हा. हे रोड रोमिओ नाही बरं का, ते तुम्हाला थोडस विचारतील, त्याला थोडस विचारतील, याच्याकडून थोडस घेतील, झाला अर्ध्या आठवड्यात पिवळा बाबासाहेबच झाला. मी तर म्हणतो आता तुम्ही बौद्धाचार्य, आता तुम्हाला प्रश्न विचारणारे तुमच्या एरियातले लोक, का हो ते सिद्धार्थ गौतमाचा सावत्र भावाचं नाव काय? काय? हा, पण तुम्ही सांगायचं नाही बरं का, जो प्रश्न विचारतोय त्याला सांगायचं नाही. का रे बाबा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं का? मी ठेका घेतलाय का? त्याला काय म्हणायचं? का रे बाबा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी ठेका घेतलाय का? जर तुला शिकायचं असेल तर झालं बौद्धाचार्य शिबिरात बघ. आणि माझं एवढंच. आणि म्हणून अशा पद्धतीने विद्वानांचा संवाद चाललाय. कुणाचा? मिलिंद आणि नागसेना. मिलिंद आणि नागसेनाचा संवाद चाललाय. नागसेनाला कोण विचारते प्रश्न? मिलिंद. नागसेन म्हणजे काय बनते? तुम्हाला लोक नागसेन म्हणतात, पण नागसेन म्हणजे काय? तुमचे केस म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचं नख म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचे दात म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमची चामडी म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचं मांस म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचे स्नायू? नाही महाराज. तुमचे हाडे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचं मज्जा, छाती, हृदय, यकृत, प्लेहा म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचं फुफ्फुस, आतडी, पोट, शौचमल, पित्त, कफ, पूर, रक्त म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचा घाम म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमची चरबी म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमची आश्रय म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमची लाळ म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमचं शेंबूड किंवा मेंदू म्हणजे नागसेन का? नाही महाराज. तुमची संज्ञामध्ये नागसेन असेल? नाही महाराज. तुमच्या संस्कारामध्ये नागसेन असेल? नाही महाराज. तुमचे विज्ञान म्हणजे नागसेन असेल? नाही महाराज. तुमचं रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान मिळून नागसेन असेल? नाही महाराज. कोण म्हणते नागसेन म्हणतात? नाही महाराज. मी विचारून ठोकलं, दम लागला. कोण म्हणतोय? मिलिंद राजा. मी विचारून थकलो. नागसेन काय याचा उलगडा मात्र आला नाही. नेमकं नागसेन काय याचा अजूनही उलगडा झाला नाही. नागसेन फक्त शब्द आहे काय? नाही म्हणा. नाही म्हणा. नागसेन आहे तरी कोण? बनते नागसेन कोणी नाही असे म्हणून आपण खोटे बोलत आहात. श्री जतन करताय ना तुम्ही, मग असं खोटं का बोलताय? त्यावेळेस महाराज, आपण क्षत्रिय फार हवामानाचे, फार सुकुमार आहात. आता दुपार झालेली आहे. तुम्ही या दुपारच्या भर उन्हामध्ये पायी आलात की वाहनातून आलात? भर उन्हामध्ये पायी आलात की वाहनातून आलात? महाराज म्हणतात नाही, मी पायी नाही आलो आणि वाहनातून आलोय, त्याला रथ म्हणतात, रथातून आलो. मी रथात बसून आलोय. मग नागसेन म्हणतात, मग आता सांगा रथ म्हणजे काय? मग नागसेन म्हणतात रथ काय आहे? दांडामध्ये रथ आहे का? नाही म्हणते.
कडा म्हणजे रथ आहे का? नाही म्हणते. चाक म्हणजे रथ आहे का? नाही म्हणते. सांगाडा म्हणजे रथ आहे का? नाही म्हणते. बरे त्याच्या दोऱ्या म्हणजे रथ आहे का? नाही म्हणते. लगाम रथ आहे का? नाही म्हणते. चाबूक म्हणजे रथ आहे का? नाही म्हणते. दांडे कणा इत्यादी सर्व वस्तू मिळून रथ आहे का? नाही म्हणते. दांडे कणा चाका इत्यादी सोडून रथ आहे का? नाही म्हणते. विचारून थकलो महाराज. नागसेन म्हणते काय म्हणतात? विचारून थकलो. शब्द फक्त रथ आहे का? नाही म्हणते. रथ आहे तरी काय? महाराज रथ नाही म्हणून तुम्ही खोटे बोलताय. काय म्हणतात? महाराज रथ नाही म्हणून तुम्ही खोटे बोलताय. महाराज सर्व जम्बूद्वीपामध्ये आपण हे मोठे आहात, थोर राजे आहात, परंतु खोटारडे आहात. कोणत्या भीतीमुळे बोलताय तुम्ही? कशाची लाज वाटते तुम्हाला? म्हणते मी खोटं बोलत नाही हो. मग दांडे चाके इत्यादी रथाच्या अवयवाच्या आधारावर केवळ व्यवहारासाठी त्या वस्तूला रथ हे नाव दिले, बाकी काहीच नाही. मग आता नागसेन बोलले तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि अशा पद्धतीने केवळ व्यवहारासाठी त्याला रथाचं नाव दिलेले. बरोबर महाराज, केवळ व्यवहारासाठी माझं नाव नागसेन आहे. परंतु परमार्थ दृष्टीने नागसेन असा कोणी नाही. एक पुरुष विद्यमान नाही. एक पुरुष नाही तर काय, सगळे अवयव मिळून झालेला सांगाडा म्हणजे नागसेन. हा संवाद कोणी केला होता? आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये बघायला मिळते. पण खरा मिलिंद प्रश्नात नाही, तो भिक्षुनी वजिराने बुद्धाबरोबर केलेला संवाद आणि तो मिलिंद प्रश्नामध्ये. भिक्खुनी वजिराने भगवान बुद्धाला जसे अवयवाच्या आधारे रथ ही संज्ञा, तसे स्कंद अस्तित्वात आल्यावर एक तत्व म्हणजे जीव प्राणी समजतात. उदाहरणार्थ अर्भक संयुक्त निकायात काय, संयुक्त निकाय अर्भक हिचा वजिरी भिक्षुनी वजिरा याच्याविषयी चर्चा चालत असताना मारसेना भगवान बुद्धाबरोबर झालेला संवाद, मारसेनेचा मार यांच्यावर दिलेल्या संवादावर मिलिंदपणात हा वजिरा आणि भगवान बुद्धाचा संदेश या रूपात आलेला आहे. मार म्हणतो सतो कुणापासून आहे? सतो म्हणजे प्राणी कुणापासून आहे? कोण निर्माण करतो? प्राण्याला निर्माण कोण करतो? तत्व अस्तित्वात येते ते कुठे असते? म्हणजे प्राणी अस्तित्वात येतो कुठून येतो? सत्व अदृश्य होते ते कुठे असते? वजिरा म्हणते वास्तविकपणे सत्व म्हणजे आत्मा अस्तित्वात नसतो. काय? वजिरा म्हणते वास्तविकपणे सत्व म्हणजे आत्मा अस्तित्वात नसतो. सदा परिवर्तनशील असणाऱ्या स्कंदाच्या समुदायाला व्यक्ती असं म्हणतात. परिवर्तनशील स्कंदाच्या समुदायाला प्राणी असं म्हणतात. उदाहरणार्थ रथाचे व्यवहारी हे नाव आहे, असा वजिराचा आणि भगवान बुद्धाचा संवाद झालेला आहे. वरील उदाहरणावरून शरीराचे निर्णय अवयव म्हणजे मी नाही. पाय, हात, फुफ्फुस, मेंदू इत्यादी मी नाही. शल्यशास्त्रामुळे पाय बदलता येतो. जर मी पाय आहे ना, पण ऍक्सिडेंट झाला तर पाय बदलता येतो. हात बदलता येतो, हात तुटला तर हात बदलता येतो, फुफ्फुसही बदलता येते नाही का? शल्य चिकित्सामुळे पाय तुटला तर दुसरा पाय बसवता येतो, डोळे दुसरे बसवता येतात. एखाद्याचा डोळा तुटला असेल, निकामी झाला असेल तो दुसऱ्याचा डोळा बसवला जातो. अशा प्रमाणे अवयव बदलत केला जातो. तशाच प्रकारचा आत्म्याचं ऑपरेशन एखादा डॉक्टर म्हणतो मी त्याचं हाडाचं ऑपरेशन करायला चाललोय, एखादा डॉक्टर म्हणतो मेंदूचं ऑपरेशन करायला चाललोय, एक डॉक्टर म्हणतो त्याचा पोटाचं ऑपरेशन, असा एखादा डॉक्टर म्हणतो का मी त्याच्या आत्म्याचं ऑपरेशन करायला चाललो. आत्माच अस्तित्वात नाही ना, त्याचा आकार सांगू शकत नाही, त्याचा रंग सांगू शकत आणि नेमका कुठे राहतो अहो याची काही प्रचिती येत नाही. आणि तरी मांडणं म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखं नाही का? आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी अनात्मवादातून भगवान बुद्धाने सांगितलेल्या. आपण बघूया
मनामध्ये 6 दृष्टीपैकी एक दृष्टी घर करते. मनामध्ये 6 दृष्टीपैकी एक दृष्टी घर करते. ती म्हणते ज्याला आत्म्याच्या नावाने ओळखण्यात येते ती चांगल्या वाईट फळाचे फळे भोगणारा असतो. काय चांगल्या वाईट फळाचं फळ भोगणारा कोण असतो म्हणे? आत्मा असतो. भोगणारा आहे तो आत्मा नित्य आहे, तो आत्मा ध्रुव आहे, तो आत्मा शाश्वत आहे, तो अपरिवर्तनशील आहे, जशाचा तसा राहणारा आहे इत्यादी या गोष्टी सांगितल्या जातात. भिक्षूंनो हे सर्व मूर्खताच मूर्खता आहे. भगवान बुद्ध भिक्षूला सांगताना काय सांगतात? हे सर्व मूर्खता आहे. आसंग म्हणतात आंधळ्याला वस्तू दिसू नये, आंधळ्याला वस्तू दिसू नये हे ठीक, आंधळ्याला वस्तू दिसू नये हे ठीक, पण बुद्धिमान माणसाला मुळीच अस्तित्वात नसलेल्या आत्म्याचं दर्शन व्हावं किती मूर्खपणा आहे. त्याच्या बुद्धीचा उपयोग काय नाही, त्याच्या विज्ञानाचा उपयोग काय? नागसेन म्हणतात महाराज आत्मा जिभेद्वारे बाहेरच्या रसाची आंबट, खारट, कडू इत्यादी चव घेतात. होय बनते. नागसेन म्हणतात तो रस शरीरात गेल्यावर कुठे चव कळते? आपण जे खातो जेवतो त्याची चव कुठं कळते? फक्त एवढ्या ठिकाणी. पोटात गेल्यावर काही नाही. मग पोटातलं काय तिथं चव कळते का? तो चव जाणलं, तो रस शरीरात गेल्यावर चवीला अनुभव होऊ शकत नाही. चवीचा अनुभव मिळू शकेल का? नाही. चक्षु रूपाचा उपस्थितीमुळे चक्षु विज्ञान उत्पन्न होते. समोरची वस्तू आणि डोळे याच्या स्पर्शामुळे चक्षु विज्ञान, शब्द आणि कान याच्यामुळे श्रोत विज्ञान, गंध आणि नाक याच्यामुळे गंध विज्ञान, घ्राण विज्ञान, जिभा आणि रस याच्यामुळे रस विज्ञान. हवा दिसत नाही पण त्वचाला स्पर्श करते. काय? हवाचा स्पर्श आणि त्वचा काय? स्पर्श विज्ञान. आणि विचार आणि बल काय? विचार विज्ञान, धर्म विज्ञान. अशा प्रकारचं स्पर्शाने ते जाणीव होते, विज्ञान उत्पन्न होते. त्याचबरोबर वेदना, संज्ञा, एकाग्रता इत्यादी उत्पन्न होतात. सर्व अस्तित्व परस्पराच्या उत्पत्तीमुळे निर्माण होते, नाही का? रूपाचं अस्तित्व कोणामुळे निर्माण होते? कोण दाखवते आम्हाला? डोळा. मग त्याच्यातून चक्षु विज्ञान. आवाजाचा काय माहिती कोण देते आम्हाला? कान. त्याच्यातून श्रोत विज्ञान, याच्यातून गंध. म्हणजे टक्कर झाल्याशिवाय दोन वस्तूच्या एकत्रित शिवाय स्पर्शाशिवाय विज्ञान निर्माण होत नाही. आणि म्हणून चक्षु विज्ञान उत्पन्न होते. त्याचबरोबर वेदना होतात, संज्ञा होतात, एकाग्रता इत्यादीचे उत्पन्न होतात, नाही का? चांगलं दिसलं की मग हाव निर्माण होते, वाईट दिसलं की द्वेष निर्माण होतो, नाही का? मनासारखं चांगलं घेतलं की हाव, आणि मनासारखं नाही दिसलं मग दिसलं म्हणा, ऐकणं म्हणा, नाही का, चव म्हणा. एवढ्या दिवस तू चांगलं वरण केलं, चांगलं जेवण केलं, खरंच या नवरोबाने तुमची स्तुती केली का? बाहेरला विचारत नाही, कधीच नाही. बघा तुमच्यावर आयुष्य होता. तुम्हाला जेवण करून घालणाऱ्या एवढे दिवस चांगलं जेवण केलं, चांगलं वरण केलं, चांगला भात केला, पण कधी तुम्ही त्यांची तोंड भरून स्तुती केली नाही. पण 2 दाणे मिठाचे कमी पडले तर त्यांचा 17 पिढीचा उद्धार करायला तुम्ही नवरोबा जायला. कशामुळे? हे 5.5 फुटाचं शरीर मारण्याची ताकद, तारण्याची ताकद एकाच वस्तूच आहे. कोण? भांडण लागलं होतं, नाही का? फार मोठं काढायचं भांडण होतं. कुणाचं? दाताचं जीभ. त्यावेळेस दात काय म्हणतात? दंत काय जिपको हम 32 तो अकेली माय. आम्ही किती आहेत? 32. दंत काय जिपको हम 32 तो अकेली माय. एक दफे चाव जाऊ तो फिर्याद का घ्या. हे जिभे आम्ही सगळे मिळून तुला चावलं तर कोणाकडे फिर्याद नाही ना. पण जिबाई काय तुम्ही नेले आगो. ती जीभ काय म्हणते? जीभ काय दंत तुम 32 में अकेली माय. तुम्ही 32 आहात तरी मी अल्पसंख्याक तुमच्या तावडीत सापडले तरी. जीव काय करतो? तुम 32 में अकेली माय. एक दफे तेडी चलो तो 32 गिर जाय. कारण नाताने समोरच्याला शिवी दिली, एका ठोसट 32 तो घ्यायचा माझ्या नादी लागून. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचं एकमेकावर परस्परावर
ह्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या अवलंबून असतात. आत्म्याचा तिथं काही संबंध नसतो. आणि म्हणून अशा प्रकारची निर्मिती होते, परस्पराच्या उत्पत्तीमुळे निर्मिती होते. आता आपण जाऊ सारीपुत्ताला उपदेश देताना भगवान बुद्ध सांगतात. सारीपुत्ताला उपदेश देताना भगवान बुद्ध सांगतात अनात्मवादाचा उपदेश. काय? जन्म किती योनीमधून घेतो? 4 योनीमधून. सजीव जन्म किती योनीमधून घेतो? 4 योनीमधून. पहिली जठर योनी म्हणजे पोटातून जन्म घेतो. दुसरी अंडज योनी म्हणजे अंड्यातून जन्म घेतो. तिसरी श्वेत योनी, श्वेत म्हणजे घामातून. आणि तुम्हाला याची प्रचिती करायची असेल तर 8 दिवस आंघोळ करू नका. घामात आहे की नाही? 8 दिवस डोकं धुवू नका म्हणून लक्षात येईल लगेच का आपल्याला. तिथं त्यांचे आई बाप आले का? बुवा पडलं. श्वेत म्हणजे घामातून जन्म घेतो. आणि चौथी औपपातिक योनी. अशा या 4 योनीतून सजीवाचा जन्म होत असतो. नरकातील औपपातिक योनी म्हणजे काय? नरकात सडलेल्या किडे पडतात, आपल्या जखमेमध्ये किडे पडतात. काय? 4 महाभूत मिळाली, शरीरातली उष्णता मिळाली, शरीरातलं जखमेचं पाणी मिळालं, हवा मिळाली आणि अन्न मिळालं. तिथे कायच्या शरीरात किडे पडलं, हे औपपातिक योनी. अशा पद्धतीने काय सजीवाचा जन्म होत असतो. इथं आत्म्याचा काही संबंध नसतो. ही प्रक्रिया असते. 4 महाभूताची प्रक्रिया असते. आत्मा स्वर्गात जातो. आत्मा कुठे जातो म्हणतात? ते म्हणतात स्वर्गात जातो. माणूस मेला, मी पाहिले की त्याच्या बाजूला पीठ असं ताटामध्ये पीठ टाकलेलं असतं आणि त्याच्यावर दुसरं ताट ठेवलेलं असतं किंवा खाली पीठ टाकलेलं असतं आणि दुसरं ताट ठेवलेलं असतं. आणि मग ते सगळं झालं का मग ते ताट उचलतात, बघतात. नकळत त्याची मुठ लागलेली असते ना खालचा ठेवताना. ते लगेच म्हणतात सापाच्या जन्मात गेला. आणि आता किडे पण फिरतात ना, त्या पिठावरून एखादी कोतारी गेली असेल, एखादा मुंगळा गेला असेल, हा मुंगळ्याच्या जन्मात गेला. अशा पद्धतीने पेरीले तैसे उगवते. गहू पेरले तर बाजरी उगवणार नाही, गहूच उगवतील. बाजरी पेरली तर गहू उगवणार नाही, बाजरीच उगेल. आता त्यांच्याकडे चालतं माणसाच्या पोटी हत्ती जन्म. पेरीले माणसाच्या पोटी माणसाच जन्म देईल, नाही का? खरं सांगा, आजच्या युगामध्ये एखादा पुरुष डिलिव्हरीसाठी गेला का होता आपण, पण त्यांच्याकडे जायचं बाहेर माहीत जाते काय काही का असेल, परंतु भगवान बुद्धाने मुळीच काढले. विज्ञानवाद हा विज्ञानवाद शिकवताना आणि अनात्म सांगताना मुळीच काढले. आणि म्हणून पिठावर थाळी टाकणं, त्या चिन्हाप्रमाणे कुणाच्या तरी जन्मात गेला असं सांगणं, या भ्रामक कल्पना ईश्वराच्या इतकेच आत्म्याला अस्तित्वाच्या संबंधित चर्चा निरुपयोग होतो. जसा ईश्वराचा दुरुपयोग आहे, निरुपयोग आहे, तशा पद्धतीचा आत्म्याचाही उपयोग हे करतात. शरीर जर आत्मा असता, शरीरामध्ये जर आत्मा असता, तर पहिला जर एक आत्मा तयार झाला असेल तर एकच तो मेला का दुसरा, तो मेला का दुसरा, एवढी कुठून आले असते. आमचा माणूस आजचा माणूस हो, घरात न्यूजपेपर आला का पहिला पान नाही वाचत, तू मधलं पान वाचतो. काय असतं त्याचं? रात्री. मला प्रश्न पडतो आता, माझं व आणि ब त्याचं नाव आहे ना, व आणि ब नावाची रास वृक्ष वृक्ष, बरोबर. जर माझं डोकं दुखलं ना तर सगळ्या व नावाचे वसंत ससाण्याचं डोकं दुखलं कारण याची रास वृक्ष रास आहे ना. अरे मी वसंत नावाचा माणूस टेलिफोन मेकॅनिक, साधा फोन मेकॅनिक टेलिफोन कंपनीमध्ये, आणि माझ्याच नावाचा विश्वनाथ प्रताप सिंग मुख्यमंत्री, आपला प्राईम मिनिस्टर कसं काय? इथेच रास आणि त्यांचं राशी भविष्य आत्मा आणि दैव हे निकालात. आणि म्हणून अशा पद्धतीचे शरीर आत्मा असला तर त्याच्या शरीराला योग्य म्हातारपण मरण योग्य दिलं नसतं त्या आत्म्याने. तो कशाला म्हातारा होईल? माझं शरीर आहे, माझं घर आहे, माझी कुडी आहे, मी कशाला म्हातारा होऊ देऊ, याची कशाला चिक देऊ, याचे कशाला दात पाडायला देऊ? त्याने त्याला तसंच ठेवलं असतं ना.
त्यामुळे पंचस्कंदाविषयी आसक्ती, आणि जिथे आसक्ती येते तिथे उपादान स्कंद जन्म. आसक्ती येते तिथे उपादान स्कंद निर्माण होतात, आणि उपादान स्कंदामुळेच माणसाचे पुढचं जीवन कथा व्यथा ही तयार होतात. आणि म्हणून अशा या उपादान स्कंदाची व्यथा कथा म्हणजे दुःख. आता संक्षिप्त मध्ये दुःखाच्या बाबतीत व्याख्या जर बघायला गेली तर 5ही उपादान स्कंद म्हणजे दुःख. रूप उपादान स्कंद, रूप स्कंद आहे पण त्याच्या प्रती आसक्ती तयार होते त्यावेळेस तो उपादान म्हणतो. रूप वेदना स्कंद आहे पण त्याच्या प्रती आसक्ती तयार होते उपादान म्हणतो. संज्ञा स्कंद आहे, संज्ञाप्रती आसक्ती तयार होते उपादान स्कंद. संस्कार काय स्कंद आहे पण त्याच्या प्रती आसक्ती नको त्या गोष्टीकडे मन त्याला घेऊन जातं, आणि मग काय होतं. अशा प्रकारे 5ही उपादान स्कंद, ज्यावेळेस 5 स्कंदाचं उपादान स्कंदात रूपांतर होतं त्यावेळी दुःखाची निर्मिती. दुःख दुसरा कोणी देत नाही तुम्हाला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात दुःखाच्या निर्गती बाबतीत आणि मानवाच्या कल्याणाच्या बाबतीत भगवान बुद्ध म्हणतात आत्ताही आतोनो नाथो कोई नाथो परोशिया. तुमचा उद्धार दुसरा कोणी करणार नाही, तुमचा उद्धार करणार कोण आहे, तुम्ही स्वतः आहे. 5ही उपादान स्कंदाची आसक्ती तुम्ही ओळखताय. डोळ्याचा चांगला वापर करत नाही, नको ते बघताय, लागतात चष्मे. कानाचा चांगला वापर करत नाही, लवकर बाहेर आहोत नाही का. जिभेचा चांगला वापर करत नाही का, भांडणामुळे जीभ दातच पाडून टाकते. मनाचा चांगला वापर करत नाही, विकारी मन होतं. हे 6 इंद्रिय आऊजाऊ घर तुम्हाला सकाळ उघडी आहेत. याच्यावर कधी आम्ही खडा पारा ठेवला नाही, डोळ्यावर खडे पारा ठेवला नाही आणि डोळ्याला सांगितलं नाही चांगलं बघ. कानावर खडा पारा ठेवला नाही, कानाला कधी सांगितलं नाही आपण चांगलं बघ. वाईट जिथ होती तर बरोबर काढणार, तुला जी कुठची नदी असते तिथं बरोबर काढणार. हे विकार घुसत जातात नाही का, जिभेला आणि रसाच्या बाबतीत नाही का. कुणाच्या कामी पडला नाही, कुणाला मदत केली नाही, साई धम्मकार्याला दान दिला नाही. हा लय पैसा कमवला, तो म्हणतो मला कुणाची गरज नाही, मीच कमवलंय मीच खाईल. खाशील रे बेटा, एक टाइम तू माणसाचा कुणाला उपयोगी पडला नाही ना, एक टाइमाला माणूस माणसाला माफ करणार नाही, निसर्ग सोडणार नाही. लय कमवलं ना, आता मी जिलेबी खाईल. आणि मग बरोबर निसर्ग सोडत नाही. खाय कसा खातो, डायबिटीसचं मुस्कल. कशाला कंजूसी करता रे. माणूस हा सर्वात प्रिय प्राणी आहे, समाजाशिवाय जगूच शकत नाही. आणि म्हणून समाजाच्या उपयोगाला हे 2 महापुरुषांनी एवढा आदर्श मोठा दिलाय की दुसऱ्यासाठी जग. हे जीवन तुझं नाही, हे शरीर तुझं नाही, ही मालमत्ता तुझी नाही, ही जर समाजाची मालमत्ता आहे त्याच्यासाठी खर्च कर. आपल्याला आपाप मोठं नाही लागलं. कुणीतरी चालायला शिकवलं असेल, कुणीतरी हात धरून उठवला असेल, कुणीतरी बोलायला शिकवलं असेल. शाळेत काही पगार घेत होते का मास्तराला तुम्ही नाही का.